श्रीराम. या 9व्या श्लोकामध्ये भगवंतांचं स्वरूप जसं सांगितलेलं आहे, सर्व व्यापक आहे, त्याचबरोबर त्याची प्राप्ती जर हवी असेल तर भक्तीची आवश्यकता काय आहे ते सांगितलेलं आहे. पण ही भक्ती म्हणजे जसं समर्थाने म्हटलं आहे, न जाणता कोटीवरी साधना केली तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. त्यामुळे ही भक्ती करण्यासाठी सुद्धा ज्ञान पाहिजे, भगवंताचं स्वरूप कळलं पाहिजे, भक्ती म्हणजे काय ते कळलं पाहिजे, आपण काय करायचं आहे काय करायचं नाही दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत. कारण काय, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, ज्ञान जर व्हायचं असेल तर भक्तीशिवाय ज्ञान संभवतच नाही. म्हणजे जी मंडळी हठयोगाच्या अंगाने जाणारी असतात ती म्हणतात आम्हाला भक्ती वगैरे काही नको, आम्ही षटचक्र भेदून जाऊ. त्याच्यामध्ये क्लेशोधिकतरच तेषाम हेही आहे त्यांना स्वतःला आहे. परंतु अत्यंत प्रेमाने उपासना करत करत भगवत प्राप्ती ही भक्तीच्या अंगाने होऊ शकते. म्हणून ती भक्ती कशी असावी त्याचं वर्णन इथं करताना हा जो एक मध्ये श्लोक आहे 22वा श्लोक आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. इथं योगक्षेमं वहाम्यहम् म्हटलेलं आहे. भगवद्गीतेतली काही काही वचनं ही बाहेर त्याचा विपरीत अर्थ केला जातो. तसं इन्शुरन्स कंपनीत लिहितात योगक्षेमं वहाम्यहम्, ते खरं नाही, तो योगक्षेम नव्हे. इथं योगक्षेम वेगळा आहे. इथं योगक्षेमं वहाम्यहम् याचा अर्थ जीवाचा शिवाशी योग घडवून देणं आणि तो योग अखंड राहील असा क्षेम ठेवणं. योग क्षेमम वहाम्यम, मी वाहतो, मी करतोय म्हणत नाही, तिथं मी डोक्यावर वाहतो. म्हणून ती विवेकानंदांची गोष्ट आहे. विवेकानंदाने विचारलं होतं की वहाम्यहम का म्हटलं आहे, करतो असं म्हणायला हरकत नव्हती, वाहतो का? तेव्हा ते म्हणाले ते कळेल तुला पुढे कुठेतरी. आणि मी एकदा एक अशी गोष्ट सांगितलेली आहे की विवेकानंद असे कुठेतरी व्याख्यानाला जात होते आणि जाताना त्यांची गाडी उशिरा झाली आणि रात्री त्या ठिकाणी पोचले. त्यांना घेऊन येणारे लोक जे होते व्याख्यानाला आलेले ते आता गाडी काही येत नाही म्हणून ते सगळे परत गेले आणि लहान स्टेशनवरती मध्यरात्री एकटे उतरले. पोटात आगीचा डोंब उसळलेला, खायला नाही प्यायला नाही, माणूस नाही, काही इलाज नाही म्हणाले अशा तऱ्हेनं. आणि ते तिथून असेच बाहेर चालत आले आणि एका झाडाखाली बसले, शांत बसले, कारण आता काय कोणी येणार नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, काही नाही, बसले असे. तर जरा वेळाने एक मनुष्य आला, हातात टोपली घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं महाराज हे तुमच्यासाठी खायला आणलेलं आहे. तर तेव्हा ते मला आश्चर्य वाटलं, खायला आणलेलं आहे, कोण तू? तर म्हणलं मी इथं स्टेशनवरती हातगाडी लावलेली आहे आणि त्याच्यावर मी खाण्यापिण्याचं सामान विकत असतो इथे. तर मी झोपलो होतो आता, पण मला एकाने जागं करून सांगितलं, अरे एकाने मला जागं करून सांगितलं की झाडाखाली एक संन्याशी बसलेला आहे, भगवे कपडे घातलेला, त्याला तुझं तू अन्न नेऊन दे. मला वाटलं असेल उगीच, पुन्हा मी झोपलो म्हणला. परत मला उठवलं आणि सांगितलं की तिथं त्याला तू अन्न नेऊन. तर ती पाटी तो डोक्यावर घेऊन वाम्यहम, मी डोक्यावर ती पाटी घेऊन तो त्याच्याकडे आला आणि त्यांना खायला दिलेलं. तेव्हा ते म्हणले मला अर्थ कळला. योगक्षेमं वहाम्यहम याचा अर्थ आता ते खायला दिलं योगक्षेम असं नाही, असा भक्त असेल तर त्याला काहीही कमी पडू देत नाहीत. म्हणून त्यांनी वहाम्यहम याचा अर्थ सांगण्यासाठी सांगितलं. पण इथं अर्थ त्याचा असाही आहे की योगक्षेम म्हणजे अखंड तान मूल त्याची काळजी आईला घे म्हणावं लागतं का सांगा? ते जरा त्याचं कुई केलं त्याने तरी लगेच उठून त्याला काय झालं ती बघते. तसं आपण जर भगवंताला धरलं असलं, काही कमी पडू देत नाही. सगळ्या भक्तांचे अनुभव आहेत, काही मनात यावं असं नाही, असं आहे लगेच. अर्थात तो स्वतःसाठी मागतच नसतो काही, खरं सांगायचं म्हणजे, आणि इतका निर्भय असतो सगळ्या बाबतीमध्ये. तेच काल मी उदाहरण सांगितलं, निर्भय का असतो असं जे विचारलं तर त्याला आपलं मिशन कळलेलं असतं की आपला जन्म ह्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. हे जेव्हा त्याला आपलं मिशन लक्षात येतं तेव्हा त्याला माहिती असतं की आपण
सद्गुरूंच्या भगवंताच्या हातातलं एक यंत्र आहोत. त्याला एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. स्वामी दुकानात आम्ही बसलो होतो तेव्हा मी जरा थोडी असं कसं म्हणून जरा आवाज, एकदा स्वामी बोलतात एकदा बोलत नाहीत असं कसं होतं म्हणून जरा मी थोड्या नाराजीत होते. आणि मी स्वामींना नुसतं म्हटलं ही पेन्सिल, असं म्हटलं ही पेन्सिल हवं असेल तेव्हा उचलायची, नको असेल तेव्हा खाली ठेवून द्यायची, असं म्हटलं मी, बरं का, म्हणजे वेगळ्या अर्थाने. स्वामी म्हणले हो तसंच आपण असायचं म्हणले. ज्या त्या पेन्सिलीला लिहिणाराने हवं तर उचलायचं, नको असली तर खाली ठेवून द्यायचं. पेन्सिलीनं म्हणायचं नाही मला कधी उचलणार आणि कधी खाली ठेवणार. म्हणजे मी थोडंसं रोषाने म्हटलं होतं तर स्वामी शांतपणे म्हणले हो बरोबर आहे, तसंच आपण असायचं म्हणले. याचा अर्थ असा की त्या पेन्सिलीनं तयार पाहिजे. पेन असेल तर शाई भरलेली आहे का नाही, चालता आहे का नाही, हे तयार पाहिजे त्याने. पण त्याचा उपयोग कुणी केव्हा कधी करायचा हे लिहिणारा ठरवे. तसं भक्तांनी किंवा ज्याला हे मिशन दिलेलं आहे त्यांनी तसं राहायला पाहिजे, तयार पाहिजे. देह दिलेला आहे त्याला योग्य ते खाणं पिणं देऊन तो व्यवस्थित ठेवला पाहिजे. जास्तीत जास्त निकोप का त्यांना वापरायचा आहे तो. म्हणजे भक्त आहे परमार्थी आहे याचा अर्थ वेडवाकडं वागतोय कसा तरी वागतोय असं नाही. मी स्वामींचंही ते बघितलं होतं. देह कसोशीनं सांभाळायचा आणि तो पोतेऱ्यासारखा दुसऱ्यासाठी वापरायचा. केवळ देहाचा असा 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 करून नाही आहे तो व्यवस्थित ठेवायचा. का तर त्यांनी दिलेलं देणं आहे म्हणून त्याला योग्य तेच आहार विहार दिला पाहिजे. पण त्यांना तो वापरायचा असल्यामुळे त्यांच्या हातात सोपवला पाहिजे. हे करायचं आहे करायचं, ही भूमिका त्याची पाहिजे. म्हणून हे जे म्हटलं आहे योगक्षेमम ह्याचा अर्थसुद्धा की त्या भक्ताचा अखंड हा भाव राहायला पाहिजे. म्हणून त्याच्यावर पुढे ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या फारच छान आहेत. त्या आपण पुन्हा केव्हा तरी स्वतंत्रपणे घेऊ. भक्ती हवी असेल तर भक्ती देतो, अमकं हवं असेल म्हणजे त्याला जे काय असेल अशा त्याच्यावरच्या ओव्यात स्वतंत्रपणे तो घेण्याजोगा. पण इथं त्यांनी म्हटलं आहे पण त्यासाठी काय पाहिजे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आपला का योगक्षेम वाहत नाहीत, ही सगळी लक्षणं आहेत का बघा तुम्ही. अनन्यास चिंतयंतो, तुम्ही अनन्य झालात का. भगवंतच फक्त आहे बाकी काही नाही असं झालं का तुमचं. आणि त्याचं चिंतन अखंड होत आहे का स्वतःचं चिंतन चाललं आहे का आज काय खायला करायचं आणि उद्या काय खायला करायचं ह्याचं चिंतन चाललं आहे. अनन्यास चिंतयंतो माम, भगवंताला. ये जनाः, जे लोक असं करत असतील ते, तुमच्याबद्दल असं म्हणत नाहीत, जे कुणी असं करत असेल पर्युपासते, माझी सर्वांगाने उपासना करतात, सर्व काही माझ्याच ठिकाणी वाहतात, असे जे असतील तेषाम, म्हणजे ये जनाः तेषाम, असे जे लोक असतील ते. आपण ह्या कॅटेगरीत पडतो का बघावं. आपण असे जर झालो असलो तर भगवंताचं आपल्याला आश्वासन आहे की आपला योगक्षेम ते चालवणार आहेत. तेषाम कसे आहेत पण नित्याभियुक्तानाम, नित्य अभियुक्त आहेत, माझ्याशी एकरूप झालेले आहेत. माझ्यापेक्षा वेगळं नाहीच आहे त्यांना. जीवन नाही, वेगळा विचार नाही, वेगळं कर्म नाही. त्यांच्या सगळ्या कर्मात मीच अनुस्यूत आहे. ते जेवत असोत, खात असोत, चालत असोत, बोलत असोत, भगवंताखेरीज ते नाहीच आहेत. असं जे असेल तेषाम योगक्षेमम वहाम्यम, त्यांचा योगक्षेम मी वाहतो. म्हणून कित्येक ज्यांनी उपासायचे आहेत ना त्यांनी दिलेली आश्वासनं आहेत भगवंताची. काय मंत्र्याची आश्वासनं नव्हे, एक बोलायचं आणि एक करायचं. भगवंताचं आश्वासन आहे, ते पूर्ण होणारच. फक्त आपण त्या निकषावर उतरलं पाहिजे. म्हणून आता पुढं सुद्धा भक्त कुणाला म्हणायचं म्हणताना त्यांनी सांगितलं बघा, पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवंताला काय पाहिजे. पत्र, आपण पत्र वाहतो त्याच्यावर तुळशीपत्र आहे, बेल वाहतो, शमी वाहतो. पत्रम, पुष्पम, फुलं नाना प्रकारची वाहतो. फलम, फळ त्याच्यापुढे ठेवतो. तोयम, पाणी. यो मे भक्त्या प्रयच्छती. भक्ती आहे का नुसताच मोठा हार आणून घातला, भक्ती नाहीच त्याच्यात. कारण आपली श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी त्याला दागदागिने चढवले, मोठे मोठे हार तुरे लावले, मोठे फळं आणून ठेवली. भक्ती नाहीच. काय आहे. माझा अहंकार श्रीमंतीचा, सगळं व्यर्थ आहे. पण त्यांनी उदाहरण स्वामींनी ह्याच्यावरती विवरण केलेलं होतं यो मे भक्त्या प्रयच्छती म्हणताना. पत्र असेल तर कसं पाहिजे. रुक्मिणीनं तुळशीपत्र जसं वाहिलं तसं पाहिजे. एकीकडे दागदागिने सगळे, पण तिने तुळशीपत्र ठेवल्याबरोबर ते खाली गेलं. तसं पत्र कसं पाहिजे. रुक्मिणीच्या तुळशीपत्रासारखं. पुष्प कसं पाहिजे.
आपल्या कर्माचं पुष्प व्हायचं आहे. जी स्वधर्म कर्म आपण करतो ना, ती कर्म सगळी पुष्पासारखी सुरेख सगळी पाहिजेत, तशी अर्पण केली पाहिजेत. फलं जर म्हटलं तर शबरीने जशी बोरं दिली ना, उष्टी करून दिली तर ना, आता उष्टी नाही, त्याला आंबट लागू नये म्हणून तिने प्रत्येक बोर चाखून त्याला दिलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला असं माहिती आहे की लक्ष्मणाला राग आला, हे काय उष्ट खातोय म्हणून त्यांनी जरा असं बघितलं, पण रामचंद्र ते आनंद, कारण त्यांना त्याच्यातला भाव दिसत होतो. आपल्या घरात लहान मूल खेळत असताना काहीतरी ते करतं, पोळी केली, भाजी केली म्हणतं, काहीतरी लाडू केला आणि आपल्याला आणून देतो. त्याच्यात असतं का काही, पण त्यांनी ज्या प्रेमाने दिलेलं असतं ते आपण मोठी माणसं वा काय छान केलं आहे म्हणून खातो. ते छान आहे का वाईट आहे हा प्रश्न नाही, त्याचा भाव त्याच्यामध्ये. म्हणून पत्रम पुष्पम फलम, आणि तोय कुठलं, डोळ्यातून येणारे अश्रू. भगवंताच्या भक्तीनं डोळ्यात जे अश्रू येतात त्या पाण्याने त्याचे चरण धुवायचे. असं जर असेल तर त्याला महत्त्व आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या, भक्तीने प्रयच्छती तदाहम भक्त्युपरतम. त्यांनी जे दिलेलं असतं ना ते मी नुसतं घेतो नाही, अश्नामी, ते सगळे जे आहे ना ते मी खातो. म्हणजे फुलसुद्धा त्यांनी जर दिलं असेल तर ते नुसतं व्हायला नव्हे, इतकं ते मला आवडतं की त्यांनी दिलेली प्रत्येक गोष्ट मी खाऊन टाकतो, जिरवून टाकतो माझ्यामध्ये. अश्नामी प्रयतात्मना, असे जी मंडळी आहेत प्रयतात्मना आहे. कसे पाहिजेत मंडळी, शुद्ध बुद्धीनं, निष्काम बुद्धीनं मला अर्पण करणारे आहेत, ते सगळं मी खाऊन टाकतो. त्याच्यावर पुढचा श्लोक आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, भगवंतांनी सांगितलं आहे, सोपी गोष्ट सांगितली आहे. यत करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत. जे जे काही तू करशील, जे जे खाशील, जे सगळ्या गोष्टी ददासी यत तत् तपस्यसी कौंतेय. ती तप करशील ते सुद्धा कशासाठी तप केलं, भगवंतासाठी. कुरुष्व मदर्पणम, के केल्यानंतर सुद्धा भगवंताला अर्पण करायचं. काय काय जे तू करशील, म्हणून प्रत्येक गोष्ट झाली रे गेली की ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतं, तुला अर्पण केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण द्वैतामध्ये भक्ती करण्यासाठी हे अर्पण करायचं आहे. मग अशा बोधावर यायचं आहे की त्याच्याखेरीज जिथं दुसरं काहीच नाही आहे, त्यामुळे अर्पण करणारा मी तरी वेगळा कुठे आहे, मी त्याच्याशीच मिळून गेलेलो आहे, त्याच्यातलंच घेतोय आणि त्याला अर्पण करतोय. मग पुढे काहीही न म्हणता सहज, म्हणजे म्हणावं, म्हणायला हरकत नाही, आपण झालो असं समजू नये. त्यामुळे आपण आपलं अर्पण केलं हीच भूमिका ठेवावी, पण मग सहजच त्याला अर्पण होत असलं. गंगेतलंच पाणी घ्यायचं आणि गंगेतच त्याला आहुती द्यायची, आचमन द्यायचं म्हणतो आपण, तशा तऱ्हेचं तिथलंच पाणी त्यालाच दिलेलं आहे, त्याचंच सगळं आहे. आपण अगदी स्वयंपाक करून वाढला, पदार्थ कुणी निर्माण केले, सगळं त्याचं आहे ना. अन्न पदार्थ निर्माण, अग्नी त्याचा, पाणी त्याचं, तू जे करतोयस त्यातलं चैतन्य देखील तोच आहे. मग तर मी करतो आणि तुला अर्पण केलं, काय करतोयस. पण पहिल्यांदा ते कर, पण हा बोट ठेव की तुझ्याशिवाय तर दुसरं काही नाहीच आहे. मग यात करो, स्वामी देखील नेहमी म्हणायचा हा श्लोक नेहमी, यात करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी. साधनासुद्धा जी केली ती, मी ध्यानाला 3 तास बसलो म्हणालस का, मी इतकं नामस्मरण केलं म्हणालस का, अरे सगळं त्याचंच आहे, तू म्हणतोयस कशाला काही म्हणू नकोस. मग शेवटी मौनम सर्वार्थ साधनं, मी केलं आहे, मी आता अर्पण करतो, हे देखील पुढे संपलं पाहिजे आणि काही बोलण्याजोगंच राहिलेलं नाही. सगळं तोच तर आहे, ह्या बोधावर यायला पाहिजे. म्हणजे करायचं सगळं तोच तर आहे, म्हणजे करायचं नाही असं नाही. हां, सगळी कामं त्यांनी दिलेली करायची, पण मी करतो हा मी काढून टाकला पाहिजे. या तपस्से कोण. आता शुभाशुभ फलैरैव मोक्षसे कर्मबंधनये संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसी. संन्यासयोगयुक्तात्मा म्हणजे एवम, याप्रमाणे कर्म जी आहे मला अर्पण करणं, हा संन्यास योग सांगितलेला आहे. म्हणजे कर्म करायचे आहेत आणि ती अर्पण करायचे आहेत. संन्यास याचा अर्थ कर्म टाकून जायचं नसून कर्मातला संन्यास, मी कर्म करतच नाही असा बोध घ्यायचा. योगाशी मनाने युक्त व्हायचं आणि शुभ अशुभ फलरूप कर्मबंधनापासून मुक्त होशील. याचा अर्थ त्यांनी ह्याच्यात आश्वासनच दिलं आहे की तू प्रत्येक कर्म जर ह्या पद्धतीनं केलंस तर शुभ अशुभ कर्म जरी तुझ्या हातून घडलं, कसं अशुभ कर्म असं म्हणतो आपण,
आपण करतो स्वार्थासाठी ते अशुभ कर्म नाही. अर्जुनाला जे कर्म करायचं होतं युद्ध करण्याचं ते अशुभच कर्म होतं खरं म्हणजे. परंतु ते कर्म देखील काही एका विशिष्ट ध्येयाने केलं गेलं होतं. धर्म अधर्माच्या युद्धात असं केलं गेलेलं असल्यामुळे वरवर जरी ते अशुभ कर्म वाटलं, निषिद्ध कर्म वाटलं, तरी ते प्राप्त कर्तव्य आहे म्हणून ते करायचं आहे आणि ते मी करत नाही असा भाव. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. हे श्लोक अगदी लक्षात ठेवा पाहिजे. हत्वापि स इमान लोकान, मारलंच जरी कोणाला तरी न निबद्धते. त्याचं कारण यस्य नाहंकृतो भाव. गोपाळकृष्णाने सुद्धा प्रत्यक्षात शेवटी यादव युद्ध करेल का नाही, किंवा प्रत्यक्ष त्यांनी मारलं नाही पण अर्जुनाकडून मारवलं का नाही. शिशुपालाला तर त्यांनी मारलंच, कंसाला तर मारलंच. म्हणजे जे कर्म जे आहे ह्याच्यामध्ये अहंकृती नाही आणि जगाच्या कल्याणासाठी जर केलं जात असेल, ज्याचा हा बोध नाही तो कल्याणासाठीच करणार, तो स्वार्थासाठी काही करणार नाही. असं जर होत असेल तर त्या शुभ आणि अशुभ सगळ्या कर्मातून तू मुक्त राहशील. त्याचं कारण त्यावेळेला त्या देहापासून कर्म होत आहे, मी त्या कर्मात नाहीच आहे कुठे, इतका तो अलिप्त त्याच्यापासून झालेला पाहिजे. पहा, ही अलिप्तता ध्यानाने येते. ध्यानाशिवाय देहापासून आपण अलिप्त होत नाही. त्यामुळे ध्यानाने दिवसेदिवस देहाला बाजूला काढायचं आणि आतला मी वेगळा आहे हा अनुभव घ्यायला पाहिजे. पुढे म्हणतात समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः. मला कुणी द्वेष्य नाही आणि मला कुणी प्रिय नाही, ह्या बोधावर यायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवायचं, आपल्याला कोणीही व्यक्ती कितीही त्रास देत असली तरी देखील त्यातल्या चैतन्याला बघायचं. म्हणून मला कुणी द्वेष्य नाही आणि कुणी प्रिय नाही, याचा अर्थ हा मला जास्त आवडतो आणि तो मला कमी आवडतो असं म्हणायचं नाही आहे. सगळेच प्रिय आहेत. आता त्याच पुन्हा तेच भक्ता अतीव प्रिया ही वरची पुन्हा श्रेणी झाली. ते भगवंतांनी म्हटलं आहे की भक्तातला आणखीन कोण, ज्ञानी भक्त हा मला सर्वात आवडता आहे, बाकीचेही भक्त आवडत आहेत. म्हणजे प्रिय असण्यामध्ये सुद्धा पुन्हा ग्रेड्स येतात, पण प्रिय आहेत कुणी नाही, द्वेष्य कुणी नाही. कुणाबद्दलही मला तिटकारा द्वेष असं राहत नाही. म्हणून द्वेषाचं रूपांतर नेहमी करुणेत व्हावं, दयेत व्हावं. एखाद्या व्यक्तीबद्दल जर राग आला तर मनात असं ठेवावं, अज्ञानी जीव आहे, त्याला कळत नाही आहे, तेव्हा त्याच्याबद्दल करुणा आपल्या मनात असावी. द्वेष तिरस्कार कुणाचाही कधी करू नये. कारण ती व्यक्तीसुद्धा, तिला जर ज्ञान असेल तर ती तुमचा द्वेष करणार नाही. ती ज्या अर्थी तुमचा द्वेष करते आणि तुम्हाला त्रास देते असेल असं जर आपल्याला वाटत असेलच असंही सांगता येत नाही. त्यांनी माझ्यावर अन्याय केला असं तुला वाटतं आहे, खरंच अन्याय आहे का तो? मुलांनाही वाटत असतं, अभ्यास करायची कटकट आई वडील करतात, आमच्यावर अन्याय होतो असं मुलं जर म्हणाली, काय सारखा अभ्यास ही काय कटकट आहे, तो अन्याय असेल असं नाही, तुम्हाला कळत नाही आहे ते. पण जर समजा त्यातून अन्याय होत असेल तरी देखील लक्षात ठेवा त्याच्या अज्ञानामुळे ते होत आहे. वेळ प्रसंगी गोपाळकृष्णाने शिशुपाल जयद्रथाचा वधही केला. कौरवांनाही गरज पडली म्हणून मारलं. या भीष्माचार्य वगैरेंनी त्याची बाजू घेतली, अन्न खाल्लं होतं त्यांचं म्हणून त्यांनाही वेळ प्रसंगी मारलं. परंतु कुणाबद्दलही द्वेष तिरस्कार नाही. म्हणून नमे द्वेषोस्ति न प्रिया. पण त्याच्यामध्ये आणि पुन्हा सांगितलं त्याने, हे सगळं आहे समोहम सर्वभूतेषु, सर्वांच्याबद्दल माझा समत्व भाव आहे. परंतु तू म्हटलाय ये भजंती तू म्हणजे परंतु, नेहमी तू असा आला ना शब्द की पहिलं जे म्हटलेलं आहे हे सगळं आहे. पण असं एखाद्याने म्हटलं ना, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला सगळं तुला देऊन टाकावं असं वाटतं आहे, पण असं म्हटलं की जे पहिलं सगळं म्हटलेलं आहे ना ते सगळं संपलं. तसं इथं तू असं म्हटलं त्याने की मागं त्यांनी जे म्हटलं आहे सगळं त्याच्यावरती काहीतरी वेगळं सांगायचं. ये भजंती तू माम भक्त्या, पण ह्या सगळ्यांपेक्षा सुद्धा जे माझी अत्यंत प्रेमाने भक्ती करतात मयी ते माझ्यात आहेत. भगवंत म्हणतात ते माझ्यात आहेत आणि तेषु चाप्यम, आणि मी त्यांच्यात आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो भक्त भगवंताच्या अंतःकरणात बसलेला आहे आणि भगवंत त्या भक्ताच्या अंतःकरणात बसलेत. याचा अर्थ दोन्ही एकच झालेले आहेत. भक्ताला भगवंताशिवाय सुचत नाही आणि भगवंताला देखील भक्ताशिवाय करमत नाही. आई मुलाचं नातं असतं ना, लहान मुलाचं, मोठे झाले की त्यांना शिंग फुटतात, मग ते आई मुलाचं नातं राहिलं असं नाही. पण लहान मुलाला लहान असतं ना तेव्हा आई मुलाशिवाय चैन पडत नाही, मुलाला आईशिवाय चैन पडत. हे जसं असतं तसं इथं देव आणि भक्त जे आहे त्याच्यावरचं. आई मुलांच्यात सुद्धा केव्हा केव्हा स्वार्थ संभवतो,
पण इथं नाही, ते एक वेगळ्या पातळीवरचं, अगदी निर्मळ नितळ अशा तऱ्हेचं प्रेम असतं, अशा तऱ्हेचं आहे. म्हणून वेदा स्वामींना मी म्हटलं होतं दुकानात आल्यानंतर की म्हणजे काय तुम्हाला सगळे सारखेच होय, आम्ही इथं एवढे धडपडत येतो तुमच्याकडे आणि रस्त्यावरनं जाणारा हे दोन्ही सारखेच, असं मी त्यांना म्हटलं. तेव्हा ते म्हणले हो. तेव्हा मला रडायला यायला लागलं, डोळ्यात पाणी आलं माझ्या. म्हणजे सगळे सारखेच कसे? हो, पण ये भजन ती तू माम भक्त्या, सगळे सारखेच असले तरी देखील जे माझी भक्ती करतात मै ते तेषु चाप्याम. मला दिलासा वाटला. म्हणजे रस्त्यावरचा एखादा भिकारी किंवा सामान्य मनुष्य आणि आम्ही एवढे धडपड करीत तुमच्याकडे येतो, हे दोन्ही सारखेच आहेत का? तर खरं म्हणजे सारखे समोहम, कारण दोन्हीमध्ये चैतन्य सारखंच आहे. जो प्राण सज्जनाच्यात खेळत असतो तोच प्राण दुर्जनातही खेळत असतो. त्यामुळे प्राण देखील असा कधी भेदभाव मानत नाही. त्याच्यात आहे ज्ञानेश्वरांची ओळी की ह्याच्यामध्ये मी फिरू प्राण म्हणतो आणि ह्याच्यात ना फिरू असं तो म्हणत नाही. त्याचं काम आहे, ज्या देहात आहे तिथं काम त्याचं करत राहणं, एवढंच त्याचं काम आहे. बाकीचं ते बघेल. तसं आपण हे साधकाने सर्वांशी जास्तीत जास्त चांगलं वागायचं, सावधपणाने वागायचं, पण चांगलं वागायचं. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा काय द्यायची असेल ते भगवंत देईल, तुम्ही शिक्षा द्यायला जाऊ नका त्याला. की तो चुकीचं वागतोय तेव्हा मी त्याचं बघून घेईन, ते तुमचं काम नाही. तुम्ही प्रत्येकाशी चांगलं प्रेमाने वागा, त्यातूनही परमेश्वराजवळ प्रार्थना करा की भगवंता यांना सद्बुद्धी दे असं म्हणा. आणि त्या उपर राहिलं नाही तर आपण त्याच्यापासून लांब राहा फार तर. परंतु त्याच्याबद्दल त्याचं कारण काय माहिती आहे का? मुख्य एक लक्षात साधकाने ठेवावं की त्याच्याबद्दल वेडावाकडा विचार करून त्याचं काही होणार नाही आहे. आपलं अंतःकरण अशुद्ध होतं आणि आपल्याला भगवंत अंतरतो. भगवंत जर आपल्या अंतःकरणात स्थिर व्हायला हवं असेल तर आपल्या अंतःकरण अतिशय स्वच्छ, शांत, प्रेमळ, आनंदी पाहिजे. आपल्या मनात जरा देखील कुणाबद्दल कटुता आली तर भगवंताला वास सहन होत नाही. तो कसा राहणार तिथे? दुर्गंधीच आहे ती एक प्रकारची. अशा ठिकाणी कसा राहील? मला मगाशी सकाळी याने विचारलं उदबत्ती का लावायची, निरांजन का पेटवायचं, सगळं त्यांनी विचारलं सकाळी. ह्याचं कारण त्या ठिकाणी सुगंध, खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदा उदबत्तीचा सुगंध पेटवायचा, हळूहळू आपल्या कर्माचाच सुगंध आला पाहिजे, आपल्या भावभक्तीचाच सुगंध सगळ्यांच्यात दरवळला पाहिजे. पण तत्पूर्वी हे पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी माणसाला यावंसं वाटतं, बसावंसं वाटतं, अनेकांना त्या ठिकाणी आकर्षण वाटतं, म्हणून ते सगळं करायला पाहिजे. तसं इथं जे आहे भक्ती, भगवंताला जर काही प्रिय असेल तर भक्ती ती कुणीही दिलेली असो, भक्त आहे का तो, बस मला प्रिय आहे. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते शुचाप्यम. आता हे 9व्या अध्यायाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं का. हा जो पुढचा श्लोक आहे ना 30वा, अपिचेत सदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवस्थितो हि सहा. ह्याच्यामध्ये त्यांनी दुराचारी, दुष्टातल्या दुष्ट माणसाला देखील दिलासा दिलेला आहे की त्यांनी जर आपला दुष्टपणा टाकला आणि तो माझी भक्ती करायला लागला, म्हणजे असं नाही आहे दुष्टपणा करतोय आणि भक्ती करतोय, असं नाही आहे. वाल्यानी हातातली कुऱ्हाड फेकून दिली आणि तो श्रीराम जयराम करायला, नाही तो कुऱ्हाडही घेतोय हातामध्ये आणि श्रीराम जयराम म्हणतो. हे चाललं आहे हल्ली. विठोबाची पूजा करायची आणि इकडे वेडेवाकडे उद्योग करायचे. राजकारणात या देवाला जाऊन येतात, त्या देवाला जाऊन येतात, त्या देवाला जाऊन येतात, तिथं काय काय वाहत आहेत, पुन्हा ह्यांचे व्याप सुरूच येतात मध्ये. असं नाही. एकदा ते टाकलं की पुन्हा त्याने व्यसन टाकलं म्हणजे टाकलं, पुन्हा धरायचं नाही. म्हणून अपिछे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. तो जर का दुराचारी आपलं व्यसन टाकून, आपलं दुष्टत्व टाकून, खळांची व्यंकटी सांडो, खळांचं खलत्व गेलं पाहिजे, खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मी रती जर वाढायची असेल, सत्कर्माबद्दल प्रेम वाढायचं असेल तर खळांची व्यंकटी पहिली टाकली पाहिजे. ते नुसतं पसायदान 12 म्हणून जातो आपण, पण खळांची व्यंकटी साडायला किमान 12 वर्ष आणि मग सत्कर्मी रती वाढो, त्याला 12 वर्ष. मग पुढे काय आहे?
भूता परस्परे जे प्रेम जर व्हायचं असेल एकमेकामध्ये तर हे सगळं गेलं का? खलत्व गेलं का? सत्कर्म व्हायला लागलं का? आता तुम्ही जे कराल ते एकमेकाबद्दल प्रेम निर्माण होईल. तोवरचं जे प्रेम ते दिखाव्याचं असतं, स्वार्थाचं असतं. तुम्ही माझं काही केलं तर माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही जर मला विचारलं नाही तर माझं प्रेम संपलं. असलं प्रेम उपयोगी नाही. खरं प्रेम जे पाहिजे तर त्यासाठी पहिल्या या गोष्टी झाल्या. तर इथं त्यांनी दुराचार टाकलेला आहे. आणि असं जर असेल आणि माझा म्हणजे पहिली गोष्ट दुराचार टाकणं, दुसरी गोष्ट अनन्य भाग होऊन माझं भजन करणं, असं जर झालं तर साधुरेव, नुसता सामान्य नाही तो साधूच होतो. म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. साधुरेव समंतव्या सम्यक व्यवस्थितो ह्या, म्हणजे असा जो आहे सम्यक व्यवस्थित म्हणजे निश्चयी पुरुष आहे, योग्य त्या मार्गाने जाणार आहे. म्हणजे एकदा त्याला कळलं की हे चुकीचं आहे, ते टाकलेलं आहे, दुसरं घेतलेलं आहे आणि पुढे जातो आहे. आता हे दोन पुढचे जे श्लोक आहेत ते बघा. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छती कौंतेय प्रतिजानीही न मे भक्ता प्रणश्यती. पुन्हा इथं भगवंताचं आश्वासन आहे. मग गीतेत ती सगळी आश्वासनं शोधून काढा की काय केलं असता माझी प्राप्ती. हा माझा जर भक्त असेल तर त्याला नाश नाही. कसा? तो क्षिप्रम भवती धर्मात्मा, म्हणजे हे जे सांगितलं ह्याप्रमाणे जर करत असेल, दुराचार टाकलेला आहे. अर्थात आपण दुराचारी असायलाच पाहिजे आणि मग टाकायचं आहे असं नाही. आपण जर दुराचारी नसलो तर एक स्टेप कमी झाली आपल्यातली. आपण वेडेवाकडे नाही आहोत, चांगले आहोत ना, पण तिथं थांबायचं नाही. भजते माम अनन्य भाग असा जर असेल, क्षिप्रम भवती धर्मात्मा, तर लवकरच धर्मात्मा होतो. लवकरच म्हणजे कालच त्यांनी टाकलं, म्हणजे आज कालपासून आजपर्यंत वेडवाकडं काही केलं नाही, आज धर्मात्मा झाला असं नाही. क्षिप्रम म्हणजे त्या जन्मात, न चिरात, याचा अर्थ त्या जन्मात, ताबडतोब नव्हे. नाही तर काल अनुग्रह घेतला, आज अजून मला आत्मदर्शन झालं नाही असं ते होत नाही. काल अनुग्रह घेतल्याबरोबर, शाळेत गेल्याबरोबर मी अजून PhD झालो नाही असं म्हणायचं नाही. ती तेवढी वर्ष केली पाहिजे, अभ्यास केला तर. तसं क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती, शाश्वत शांतीला सदा टिकून राहणारी शांती आहे ती त्याला प्राप्त होते. म्हणजे तो क्षिप्रम धर्मात्मा होतो, त्याला शांती प्राप्त होते. कौंतेय अर्जुना प्रतिजानीही, हे जे आहे हे तू निश्चयपूर्वक समज. मी तुला निश्चयाने प्रतिज्ञेनं सांगतो. काय? नमे भक्ता प्रणश्यती. भगवंत प्रतिज्ञापूर्वक सांगतायत की असा जर कोणी असेल तर त्या भक्ताला नाश नाही. आता पुढचा त्याने सांगितलं आहे, मा मी पार्थ व्यापाश्रित्य ये पी स्यू पापयोनया स्त्रियो वैश्या तथा शूद्रा ते पियांती पराम गतीम. त्याच्यामध्ये आणखी त्यांनी सांगितलेलं आहे की हे पार्था, आता पण काय, स्त्रिया वैश्य आणि शूद्र ह्यांना मोक्षाचा अधिकारी नाही, वेद पठनाचा अधिकारी नाही असं म्हटलं जातं. वेदाचा अधिकार नाही, पण भगवद्गीतेनं ह्या सर्वांना तो अधिकार दिलेला आहे. बघा, ते पियांती परामगतीम, म्हणजे ह्या योनीत जरी ते आलेले असले तरी त्या परमगतीला ते प्राप्त होऊ शकतात जर भक्ती करत असतील तर. म्हणून हे देखील ह्याचं वैशिष्ट्य आहे ह्या अध्यायाचं आणि गीतेचं, की स्त्रिया वैश्य शूद्र सर्वांना त्यांनी हे दिलं आहे. आता असं जर आहे, किम पुनर्ब्राह्मण, म्हणजे स्त्रिया वैश्य स्त्रिया हे आहे हे देखील परमगतीला जातात. मग जे ब्राह्मण आहेत, पुण्यकारक आहेत, कर्म करणारे, भक्ता राजर्षयस तथा असे जी मंडळी आहेत त्यांना का मिळणार नाही? म्हणजे ह्यांनासुद्धा जर भक्तीनं तिथं पोचता येणं शक्य आहे, ह्यांना का नाही? आणि काय होतं त्यांनी? अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य, हे जे तुम्हाला आता मिळालेलं आहे, हा जो देह आणि ह्याच्यात तुम्ही वावरतायत, ते अनित्यम असुखम लोकम हे जे आहे हे सोडून भजस्व माम. ज्या स्थितीत तुम्ही आत्ता आहात त्या स्थितीतून तुम्हाला बाहेर यायचं असलं तर माझं भजन करा. सर्वांना हे प्राप्तव्य आहे. मग जे कोण चांगल्या मार्गाने जाणार आहेत त्यांना अवघड काय आहे? म्हणून त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे शेवटचा श्लोकाला, मन मना भव मद्भक्ता मद्याजी माम नमस्कुरु. हिथं पुन्हा आश्वासन आहे, माम एव एष्यसी, मलाच येऊन मिळशील. युक्त्वैवम आत्मानं मत्परायणा, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मलाच येऊन मिळशील हे आश्वासन दिलं. त्याच्यासाठी काय करायचं? मन मना भव, माझ्या ठिकाणी मन ठेव. मद्भक्ता भव, माझी भक्ती कर. मद्याजी, माझं यजन पूजन कर. माम नमस्कुरु, मला नमस्कार कर. असं जर तू केलं आणि मतपरायण झाला जर, तर तू मलाच येऊन मिळशील. याचा अर्थ आत बाहेर सारखा भगवंत भरलेला पाहिजे. बरं, त्याला आणायला काय पैसे पडत नाहीत. भगवंताचं नाम घ्यायला आता बाकीचे रेट वाढले सगळे,
पण भगवंताचं एक नाम घेतलं की 1 रुपया द्यावा लागतो, असं आहे का काही? काही पैसा पडत नाही. कष्ट, फार कष्ट आहेत का? अहो कुठं असाल तिथं नाम घ्या, इथून उठून तिथं जायला पाहिजे असं आहे का? कष्ट नाही, पैसे नाही, त्रास नाही, पण भगवंताचं नुसतं नामही म्हणू नका, स्मरण म्हणा. नुसतं नाम तोंडाने घेतायत आणि डोक्यात दुसराच विचार चाललाय असं नाही. नाम उच्चारलं नाही तरी एक वेळ चालेल, पण त्याचं स्मरण नाही असं होता कामा. आणि तूच सर्वस्व आहेस, तुझ्याखेरीज काही नाही, असा सारखा क्षणोक्षणी त्याच्याबद्दलचा भाव ठेवायला पाहिजे. त्याला भक्ती म्हणतात. म्हणून या शेवटच्या ह्याच्यात सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. अशी जी आश्वासनं आहेत ती शोधून काढा. मध्ये आपण लिहिली ते एक होतं इथं आपल्याकडे, की भगवंताने आश्वासनं कोणती दिली आणि त्यासाठी नेमकं काय करायला सांगितलं. ते करणं आपल्याला सहज शक्य आहे जर आपण ठरवलं तर. त्याला बाकी काही गोष्टी आड येत नाहीत. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांती शांती शांती. हरे हरे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.